जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्याच यूट्यूब चॅनल केदार क्रिएशनला। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ असणार आहे, आजचा व्हिडिओ पण खास कपल्स स्टेटस व्हिडिओ रीडिंग या टॉपिकवरती करणार आहोत। सो व्हिडिओ खूप युनिक आणि इंटरेस्टिंग झालेला आहे। व्हिडिओ फक्त तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओचं जे काही मटेरियल आहे ते सर्व आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल असणार आहे। तिथून तुम्ही एकदम सोप्या पद्धतीत जे काही मटेरियल आहे ते डाउनलोड करू शकता। आणि जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये हाऊ टू डाउनलोड मटेरियल ही लिंक दिली असेल, तो व्हिडिओ जाऊन बघू शकता। ओके, सो जास्त काही वेळ नाही घेणार मी तुमचा, आपण थोडा वेळ न घालवता आजच्या आणि आपल्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। been having हिरड्याचं पान तू बाहुळला जीवाचं गप्पा ओके, तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या मेन स्क्रीनवरती यायचं आहे। त्यानंतर सिम्पली ते अलाइट मोशन जे ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ॲप ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला बिटमार्क प्रीसेट केदार क्रिएशन हा जो प्रोजेक्ट आहे तो ओपन करायचा आहे। प्रोजेक्ट ओपन झाल्यानंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या इथं मटेरियलच्या फोल्डरमध्ये यायचं आहे। ओके, सो आपण आपल्या मटेरियलचा फोल्डर जो आहे तो ओपन करूया। त्यानंतर सिम्पली तुम्हाला हा जो इमेज आहे, हा इमेज तुम्हाला सगळ्यात अगोदर सिलेक्ट करून घ्यायचा आहे। वरील 3 डॉटवरती क्लिक करून खाली फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ब्लेंडिंग अँड ऑपोसिटी या ऑप्शनवरती क्लिक करून खाली लाईटन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हा जो इमेज आहे तो स्क्रीन करून घ्यायचा आहे। ओके, स्क्रीन केल्यानंतर मित्रांनो सिम्पली जी ऑपोसिटी असणार आहे ती आपण साधारणतः 30 ते 40 ठेवून घेऊया। सो आपण 39 ठेवलेली हरकत नाही आणि हा जो इमेज आहे तो आपल्याला सगळ्यात खाली स्क्रोल करून घ्यायचा आहे। ओके, सो स्क्रोल करायचा म्हणजे आपल्याला म्युझिकची लेअर असणार आहे, त्या लेअरवरच्या वरती आपल्याला हा जो इमेज आहे तो सोडून द्यायचा आहे। त्यानंतर सिम्पली आपल्याला यायचं आहे पहिल्या बिटमार्कवरती, आपल्याला इथे यायचं आहे पहिल्या बिटमार्कवरती आल्यानंतर मित्रांनो सिम्पली आपला हा जो इमेज असणार आहे, हा इमेज आपल्याला 12.15 या बिटमार्कवरती येऊन जर एक्स्ट्रा पार्ट जो असणार आहे तो एक्स्ट्रा पार्ट आपण इथून कापून घ्यायचा। ओके, त्यानंतर सिम्पली आपल्याला ते काय करायचं आहे बघा, सगळ्यात अगोदर म्हणजे या इमेजवरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे। इथून तुम्हाला फेड इन आउटचा जो इफेक्ट पाहायला मिळतो आहे, हा इफेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि हा जो आउट आहे, हा इन आपल्याला जो 0 ठेवायचा आहे आणि हा जो आउट आहे आपल्याला 70 ते 80 ठेवून घ्यायचा आहे। सो आपण इथे बरोबर 80 ठेवून घेऊया। 80 ठेवल्यानंतर मित्रांनो याची तुम्हाला परत एकदा बॅक येऊन मित्रांनो सिम्पली तुम्हाला यायचे स्टार्टिंगला यायचे। स्टार्टिंगला आल्यानंतर इथे बघा, स्टार्टिंगला आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे यायचं आहे 12.12 या बिटमार्कवरती। सो आपण 12.12 हा जो बिटमार्क आहे या बिटमार्कवरती आल्यानंतर 12.15 ठीक आहे। सो 12.15 या बिटमार्कवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करून सगळ्यात अगोदर आपल्याला हा जो इमेज आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। इमेजची साईज आपल्याला अशा काही प्रकारे वाढवायची आहे। इमेजची साईज वाढवल्यानंतर सिम्पली तुम्हाला यायचं आहे बॅक येऊन मित्रांनो प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करून तुम्हाला इथून एक ब्लॅक कलरची शॅडो PNG जी आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आणि या PNGची साईज देखील आपल्याला अशा काही प्रकारे वाढवायची आहे। साईज वाढवल्यानंतर तुम्हाला परत एकदा बॅक यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपल्याला हा जो टेक्स्ट PNG जे आहे, हा टेक्स्ट PNG आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। टेक्स्ट PNGची साईज आपल्याला इथे अशा काही प्रकारे कमी करून घ्यायची आहे आणि टेक्स्ट PNG जी पोझिशन असणार आहे आपण अशा काही प्रकारे खालच्या साईडला सेट करून घेणार आहोत। ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला राईट साईडला 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे म्हणजे असे 2 स्क्रोलर पाहायला मिळणार आहेत। आपल्याला हा जो पहिला स्क्रोलर आहे तो पहिला -3 वरती सेट करायचा आहे। सो आपण -3 डिग्रीवरती सेट करूया आणि हा जो खालचा स्क्रोलर आहे तो आपल्याला -4 वरती सेट करायचा आहे। ओके, सो बरोबर 4 वरती सेट केल्यानंतर तुम्हाला याचे पुन्हा एकदा बॅक येऊन मित्रांनो सिम्पली सगळ्यात अगोदर या जे 3 लेअर आहेत मित्रांनो, या तिन्ही लेअर आपल्याला सगळ्यात अगोदर आपल्या सॉन्गची जी लेअर असणार आहे तिथे नेऊन पेस्ट करून द्यायचे। ओके, सो सगळ्यात अगोदर मित्रांनो तुम्ही जेव्हा देखील कोणती लेअर ॲड कराल ती लेअर तुम्हाला आपल्या सॉन्गच्या लेअरच्या खाली नेऊन सोडून द्यायची। हे सगळ्यात अगोदर लक्ष ठेवण्यात म्हणजे महत्त्वाचं आहे, हे लक्ष ठेवायचं आहे। ओके, तुम्हाला त्यानंतर सिम्पली आपलं हे झाल्यानंतर या तिन्ही लेअर आपल्याला खालच्या साईडला म्हणजे पेस्ट केल्यानंतर सगळ्यात अगोदर यायचे स्टार्टिंगला। त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला यायचे सगळ्यात अगोदर 21.13 या बिटमार्कवरती आल्यानंतर आपल्याला हा जो इमेज आहे या इमेजवरती टॅप करायचं आहे आणि या इमेजचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपल्याला इथून रिमूव्ह करून घ्यायचा आहे। ओके, त्यानंतर सिम्पली तुम्हाला यायचं आहे इथे बॅक येऊन मित्रांनो तुम्हाला सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून सिम्पली आपल्याला मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि सेकंड इमेज जो असणार आहे आपल्याला हा सेकंड इमेज आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। ओके, इमेज सेकंड सिलेक्ट झाल्यानंतर मित्रांनो सिम्पली काय करायचं आहे, यायचं आहे बॅक आणि हा देखील इमेज आपल्याला खालच्या साईडला अशा काही प्रकारे स्क्रोल करून घ्यायचा आहे आणि आपल्या म्युझिकची जी लेअर असणार आहे तिथे नेऊन आपल्याला हा जो इमेज आहे तो पेस्ट करून घ्यायचा। ओके,
त्यानंतर हा पेस्ट झाल्यानंतर सिम्पली आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला येऊन मित्रांनो सगळ्यात अगोदर यायचं आहे आपल्याला बॅक आल्यानंतर केदार क्रिएशन शेख प्रिसेटमध्ये यायचं आहे आणि जो पहिला इमेज पाहायला मिळतोय या इमेजवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. ओके, इफेक्ट कॉपी झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा बॅक यायचं आहे आणि आपल्या प्रोजेक्टमध्ये येऊन आपण जो इमेज आहे तो सिलेक्ट केलेला हा इमेज 12 सेकंदाची बिटमार्क आहे. या सेकंदाच्या पुढचा जो इमेज आहे हा इमेज पाहायला मिळतो तुम्हाला. या इमेजवरती टॅप करायचं आहे. इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती जाऊन हा इमेज तुम्हाला या इमेजवरती पेस्ट इफेक्ट करायचा आहे. ओके, इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला याचे आपल्या 21.13 या बिटमार्कवरती 21.13 या बिटमार्कवरती आल्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे बॅक येऊन मित्रांनो सिम्पली आपलं परत एकदा शेक प्रिसेटमध्ये येऊन इथे आपला जो सेकंड इमेज असणार आहे या इमेजवरती क्लिक करून या इफेक्ट म्हणजे या इमेजचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला इथे कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी झाल्यानंतर सिम्पली आपल्या प्रोजेक्टमध्ये येऊन आपण हाचा 12चा पुढचा जो इमेज आहे म्हणजे 21.21 हा जो बिटमार्क असणार आहे इथून पुढचा जो इमेज असणार आहे या इमेजवरती टॅप करून आता जो इफेक्ट आपण कॉपी केला तो इफेक्ट आपल्याला या इमेजवरती पेस्ट करायचा आहे. पेस्ट करण्यासाठी इफेक्ट्समध्ये क्लिक करून खाली 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. ओके, त्यानंतर सिम्पली तुम्हाला पुन्हा एकदा यायचं आहे बॅक येऊन मित्रांनो सिम्पली आता काय करायचं आहे बघा. स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर सिम्पली आपल्याला यायचं आहे पुन्हा एकदा बॅक येऊन मित्रांनो आपल्या शेक प्रिसेटमध्ये यायचं आहे आणि स्टार्टिंगच्या 2 लेअर पाहायला मिळतात. या दोन्ही लेअर तुम्हाला कॉपी करायच्यात. कॉपी केल्यानंतर यायचं आहे आपल्या परत एकदा प्रोजेक्टमध्ये आणि वरती या ऑप्शनवरती क्लिक करून या दोन्ही लेअर तुम्हाला इथे पेस्ट करून घ्यायच्यात. ओके, लेअर दोन्ही पण पेस्ट झाल्यानंतर तुम्हाला यायचं आहे शेवटच्या बिटमार्कवरती आल्यानंतर इथे बघा शेवटच्या बिटमार्कवरती आल्यानंतर आपण एक शेवटला बिटमार्क दिलेला 29.14 या बिटमार्कवरती. सो या बिटमार्कवरती आल्यानंतर ज्या लेअरचा एक्स्ट्रा पार्ट आलेला आहे त्या लेअरचा एक्स्ट्रा पार्ट अशा काय प्रकारे रिमूव्ह करून घ्यायचा आहे आणि रिमूव्ह झाल्यानंतर मित्रांनो आपण जो HD इफेक्ट आता पेस्ट केला आहे तो HD इफेक्ट तुम्हाला शेवटपर्यंत खेचून घ्यायचा आहे. सो सगळ्यात अगोदर बिटमार्कवरती येऊया आणि या लेअरवरती क्लिक करून या घड्याळाच्या बाजूच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा जो HD इफेक्ट आपण शेवटपर्यंत खेचून घेऊया. ओके, त्यानंतर सिम्पली याचे स्टार्टिंगला म्हणजेच आपण जिथून इमेज आपला सुरू होतोय त्या इमेजवरती येऊया आणि आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो लोगो असणार आहे तो लोगो आपल्याला इथे सिम्पली सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला लोगोची साईज देखील अशा काही प्रकारे कमी करून घ्यायची आहे आणि लोगोची जी पोझिशन असणार आहे आपण टेक्स्ट पेजच्या खाली अशा काही प्रकारे सेट करून घेणार होतो. की लोगोची आपण थोडीशी साईज वाढवूया आणि त्यानंतर सिम्पली सगळ्यात अगोदर आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करून राईट साईडला 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या दोन्ही स्क्रोल आपल्याला सेम पोझिशनमध्ये सेट करायचे आहेत -3 डिग्री आणि -4 डिग्री. ओके, हे सेट झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिम्पली बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर लोगोची पोझिशन आपण व्यवस्थित प्रकारे सेट करूया आणि जर तुम्हाला लोगोची ऑपेसिटी देखील कमी करायची असेल तर सिम्पली ब्लेंडिंग अँड ऑपेसिटी या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही ऑपेसिटी देखील कमी करू शकता. ओके, सो आपण या व्हिडिओमध्ये ऑपेसिटी कमी करणार नाही आहोत. सो त्यानंतर सिम्पली आपल्याला यायचं परत एकदा शेवटला आणि लोगोची देखील आपल्याला एक्स्ट्रा पार्ट लेअरचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो पाहायला मिळणार आहे तो देखील आपण इथून रिमूव्ह करून घेऊया. ओके, त्यानंतर स्टार्टिंगला येऊन सिम्पली तुम्हाला सेटिंगच्या बाजूच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचा. ओके, सो आजचा व्हिडिओ एवढाच होता मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि पुन्हा भेटूया नवीन आणि एक युनिक व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ बघत राहा. जय हिंद, जय